कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अंजली दमानी यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय. दमानी यांचं ट्विट. विष्णू चाटेनं टाकून दिलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातले पुरावे. धनंजय देशमुख यांचा दावा, तर चाटेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याची मागणी. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार. नारायणगड आणि आम्ही देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होणार असल्याची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागील 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. बोगस विमा प्रकरणात 96 एसएससीची केंद्रांवर कारवाई, तर परळीमधील 22 बोगस पीक विमा केंद्रांवर शासनाची बंदी. बोगस विमा भरणाऱ्या लोकांचे 1 लाख प्रस्तावही रद्द. वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा. राऊतांनी सकाळचं बोलणं बंद केलं तर काळी जादू बंद होईल, सामंतांचा निशाणा. तर तुम्ही जादू करत राहा, आम्ही पुरोगामी विचारानं मोडीत काढू, राऊतांचं उत्तर. संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदार वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. आजच्या कॅबिनेट बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक. शिंदेंच्या मंत्रालयातील दालनात थोड्याच वेळात बैठक सुरू होणार. लाडका भाऊ हे पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठं. ठाण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. माजी आमदार वैभव नाईकांच्या पत्नीला एसीबीची नोटीस. 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश. स्नेहा नाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एसीबी माहिती घेणार. ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा. 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी होते अटके. महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं. लोकशाही जनादेशावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं ट्विट. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजेच शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. राहुल सोलापूरकरांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. टोरेस घोटाळ्यातील फसवणुकीचा आकडा 118 कोटी रुपयांवर. आतापर्यंत 10,848 तक्रारी दाखल. कोठडीतील आरोपींची ईडी चौकशी करणार. वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यात अत्याचार. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या. आरोपी राहुल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी. रायगडच्या कर्जतमध्ये वनरक्षक प्रवीण मोरेंचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू. आदिवासी जमीन घोटाळ्याची चौकशी करून परतताना डंपरनं चिरडलं. अपघाती घातपात असा सवाल उपस्थित. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. पुरस्कार परत देणार नाही असं आधीच लिहून घ्या. संसदीय समितीची शिफारस. राजकीय मुद्द्यावर निषेध म्हणून पुरस्कार वापसीवर आक्षेप. 2 लोकलमधील 3 मिनिटांचा वेळ आता 2 मिनिटांवर आणण्याचा आमचा प्रयत्न. खासगी कार्यालयांनी वेळ बदलाव्यात याबाबत चर्चा सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का, याकडे लक्ष. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी उद्या सोडत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.